चंद्रमणी जाधव ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर ज्येष्ठ विचारवंत चंद्रमणी जाधव यांनी अतिशय एक मार्मिक मुलाखत दिली। सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि प्रतिष्ठा आंबेडकरी समुदायानं मिळवली पाहिजे हे परखड विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडले। अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी या निमित्तानं चर्चेला आणलेला आहे। परंतु सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि प्रतिष्ठा या विषयाची एक व्यापकता आहे आणि त्याला एक विविध कंगोरे हा विषय समजून घेण्यासाठी आहे आणि त्या एकमेकाशी सुसंगत किंबहुना एखाद्या साखळीसारखे एकात एक गुंतून असल्यासारखे ते आहेत, किंबहुना एकमेकावर ते अवलंबून आहेत। निश्चितपणाने आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर आपल्याला इथल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्याला या ठिकाणी संविधानिक संसदीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्याला त्या सत्ता केंद्रापर्यंत पोहोचावं लागेल। आपले आमदार, आपले खासदार निवडून आणावे लागतील आणि फक्त निवडून आणून चालणार नाही, तर त्या सत्ताधारी पक्षामध्ये आपण असलं पाहिजे तरच आपल्याला या ठिकाणी सत्ता मिळते। एकदा ना आपल्याला सत्ता मिळायला लागली तर निश्चितपणानं आपण ज्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतो तिला आपण संपत्ती मिळवून देण्याच्या कामी, तिची साधन समृद्धी वाढवण्यासाठी, मग ती व्यवसाय असेल, नोकरी असेल, वेगवेगळ्या मोक्याच्या जागा मिळवणं असेल, हे निश्चितपणानं असू शकतं। आणि आज आपण पाहतोय या प्राप्त परिस्थितीमध्ये ज्ञान मिळवणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहेच, परंतु ते आज आवाक्याबाहेर गेलेलं आहे। विविध ज्ञानशाखातलं शिक्षण परवडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। इथल्या असणाऱ्या ध्येय धोरणामध्ये आमूलाग्र बदल करून कशा पद्धतीनं जी संरक्षित समुदाय आहेत, अनुसूचित जाती जमातीची, जे संविधानिक दृष्ट्या त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे, त्यांना कसं सोपं आणि सुखकर शिक्षण होईल ते महत्त्वाचं आहे। आणि तेही शिक्षण सर्वसाधारणपणानं आता सामान्यपणानं न घेता ते शिक्षण हे आपल्याला धावत्या जगाशी स्पर्धा करणारं आपल्याला ते घ्यावं लागेल। त्यामुळं मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, कम्प्युटर सायन्स असेल, डेटा सायन्स असेल, त्याच पद्धतीनं या ठिकाणी असणाऱ्या सप्लाय चेनच्या संबंधित असेल, म्हणजे एकूणच अगदी थिंक ग्लोबली, ऍक्ट ग्लोबली आणि डू पर्सनली अशा जागतिक दर्जाचं ते शिक्षण असावं लागेल। कारण की आज आपण ग्लोबल झालेलो आहोत, एक जागतिक खेड्यासारखं रूपांतर या आत्ताच्या जगाला निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्या धर्तीचं ज्ञान आपल्याला संपादन करावं लागेल, अशी एकूणच परिस्थिती आहे। आणि ज्यावेळेस आपण या समुदायामध्ये सत्ता, संपत्ती, ज्ञान आपण देतो तर आपोआपच त्या समुदायाला एक प्रतिष्ठा निर्माण होते। आणि म्हणून सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि प्रतिष्ठा ह्या तशा एकमेकाशी संबंधित, सुसंगत आणि किंबहुना मी म्हणेन एकमेकाच्यावर अवलंबून असणाऱ्या या गोष्टी आहेत। म्हणून आंबेडकरवादी समुदायाला ज्या पद्धतीनं त्यांनी साथ घातलेली आहे की आपल्याला या ठिकाणी या समुदायानं सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि प्रतिष्ठा मिळवली पाहिजे, ही तेवढंच आपल्याला खरं आहे आणि ते आपल्याला करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल।